हॅलो विद्यार्थी मित्रो, काल आपण एक्झरसाइज 7.1मधील एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. आता एक्झरसाइज 7.2मध्ये जे एक्झाम्पल आहेत ते बघण्यापूर्वी आपण पहिल्यांदा जे काही सॉल्व्ड एक्झाम्पल आहेत ते सॉल्व्ड एक्झाम्पल एकदा सोडूत आणि त्यानंतर ते समजून घेतल्यानंतर एक्झरसाइज 7.2मधले एक्झाम्पल सोडूत. तर या व्हिडिओमध्ये आज आपण सॉल्व्ड एक्झाम्पल जे आहेत ते आपण आज सोडूत. त्यानुसार एक्झाम्पल फर्स्ट, फाइंड द ग्राफिकल सोल्युशन ऑफ द सिस्टम ऑफ इनइक्वेशन्स 2x + y = 10 झालेला. आता इथं त्या इक्वल टूच्या ठिकाणी काय जो साईन आहे तो कोणता आहे, << or = आणि सेकंड जो इनइक्वेशन दिलेला आहे तो आहे 2x - y, परत इथं इक्वल टू झालेलं आहे. आता इथं देखील जो साईन आहे तो कसा आहे, <<or = आहे. म्हणजेच सेकंड जो इनइक्वेशन आहे तो आहे 2x - y <<or = 2. त्यानंतर थर्ड दिलेला आहे x > or = इथं परत मिसप्रिंट आहे, x > 0 आणि त्यानंतर y > 0. आता कालच्या व्हिडिओमध्ये सिस्टम ऑफ इनइक्वेशन्स हे कशाला म्हणतात हे तुम्हाला सांगितलेलं होतं. दोन किंवा दोनपेक्षा जास्त जर इनइक्वेशन्स दिले असतील तर अशा वेळेस त्यांना काय म्हणायचं आहे, सिस्टम ऑफ इनइक्वेशन्स. आता इथे एकूण 4 इनइक्वेशन्स आहेत. त्यापैकी पहिला आहे 2x + y <= 10, सेकंड आहे 2x - y <= 2, थर्ड आहे x > 0 आणि फोर्थ आहे y > 0. आता कालच्या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलेलं आहे, ज्यावेळेस एखाद्या इनइक्वेशनमध्ये 2 व्हेरिएबल्स असतील तर त्यावरून आपल्याला काय 2 पॉईंट काढता येतात आणि एकच जर व्हेरिएबल असेल तर त्यावरून आपल्याला काय एकच पॉईंट काढता येतो. आता इथं जे पहिले 2 इनइक्वेशन्स दिलेले आहेत त्यामध्ये काय एकूण 2 व्हेरिएबल आहेत, म्हणजेच त्यावरून अर्थातच आपल्याला काय 2-2 पॉईंट काढता येतील. त्यानुसार इथं आपण दिलेलं आहे पहिला जो इनइक्वेशन आहे त्यावरून किंवा पहिला आणि दुसरा जो इनइक्वेशन्स आहेत त्यावरून त्यांचे इक्वेशन्स इथं आपण घेतलेले आहेत. ड्रॉ लाईन्स L1 2x + y = 10, म्हणजे पहिल्या इनइक्वेशनवरून त्याचा इक्वेशन लिहिलं आपण 2x + y = 10. आता यावरून आपल्याला 2 पॉईंट भेटतील. पहिला आता इथं पहिला काय केलेलं आहे, पुट x = 0. पुट x = 0 हा इक्वेशन काय येईल, y = 10, म्हणून y ची किंमत किती झाली 10. त्यानंतर परत y = 0 ठेवला. y = 0 ठेवल्यानंतर हा इक्वेशन काय येईल, 2x = 10 म्हणजेच x = 5, म्हणजेच हा पहिला पॉईंट झाला. दॅट इज हा A, म्हणजेच हा कुठे येतो x ॲक्सिसवरती. त्यानंतर हा B, इथं थोडंसं उलटं दिलेलं आहे. त्यानुसार हा झाला पॉईंट A, त्यानंतर हा B. त्यानंतर परत हा दुसरा जो इनइक्वेशन आहे 2x - y <= 10. आता इथं जो साईन आहे तो कोणता, इथं <= आणि इथं जो साईन आहे तोही कोणता आहे <= आणि इथं फक्त काय आहे <= आहे, म्हणजेच परत इक्वल टू काय झालेलं, डबल झालेलं आहे. हे तिथं साईन आहेत. त्यानंतर परत सेकंड इनइक्वेशनवरून त्याचा इक्वेशन लिहिलं आपण 2x - y = 2. परत पहिल्यांदा x = 0 ठेवला. x = 0 ठेवल्यानंतर हा होईल -y = 2, म्हणजेच y = किती होईल तो -2. हा तो पॉईंट y = -2. त्यानंतर परत पुट y = 0. y = 0 ठेवल्यानंतर हा इक्वेशन येईल 2x = 2, म्हणजेच x = किती झाला तो, दॅट इज 1. हा x = 1. मग समजा हा पॉईंट आपण इथं C घेतला आणि हा पॉईंट समजा D घेतला. ठीक आहे, म्हणजेच 2 इक्वेशन्सवरून आपल्याला टोटली काय 4 पॉईंट भेटलेले आहेत. आता इथं पुस्तकात थोडंसं काय उलटं केलेलं आहे. पहिल्यांदा y = 0 ठेवून त्यानंतर x ची किंमत काढायला पाहिजे, इथं उलट केलेलं आहे. मग त्यानुसार इथं पॉईंट वर खाली झालेले आहेत A आणि B. आता ॲक्च्युली आपण पहिल्यांदा y = जर 0 ठेवला तर हा पॉईंट A येईल. त्यानंतर पुट x = 0 ठेवल्यानंतर हा पॉईंट B येईल. थोडंसं उलटं केलेलं आहे. मग त्यानुसार हे झाले 4 पॉईंट. आता हे 4 पॉईंट काढल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, त्याचा ग्राफ प्लॉट करायचा आहे.
आता इथं ग्राफ प्लॉट करत असताना पहिल्यांदा पहिला पॉईंट घेतला आपला आपण जो ए म्हणलेला होता तो ए, हा पॉईंट ए ज्याचे कोऑर्डिनेट्स काय होते आपले 5 आणि 0, हा पॉईंट तो दॅट इज A50 हा इथं असलेला. त्यानंतर दुसरा जो पॉईंट आहे, दुसरा पॉईंट आपला कोणता होता, दॅट इज बी. दुसरा जो पॉईंट होता तो आपला कोणता आहे, बी. बीचे कोऑर्डिनेट्स काय आहेत आपले 0, 10. म्हणजेच हा पॉईंट कुठे येणार आहे, दॅट इज ऑन वाय ॲक्सिस, म्हणून हा पॉईंट बी. इथं कंप्लीट हा चुकलेला आहे. इथं हा इथं पॉईंट कोणता येईल, हा आपला दॅट इज बी. हा पॉईंट येईल तिथं बी. ठीक आहे. त्यानुसार बीचे कोऑर्डिनेट्स काय आहेत आपले, दॅट इज 0, 10. बीचे कोऑर्डिनेट्स काय आहेत आपले, दॅट इज 0 आणि 10. हे झाले किंवा हा झाला पॉईंट बी. त्यानंतर हे दोन्ही पॉईंट ए आणि बी हे काय करायचे, आपल्याला जॉईन करायचे आणि त्यावरनं ती काय रेषा आपल्याला आखायची. त्यानुसार ही आपण रेषा काढलेली आहे दॅट इज, आणि या लाईनचा जो इक्वेशन आहे तो इक्वेशन आपल्याला लिहायचा आहे. तो इक्वेशन आहे 2x + y = 10. हा इथं लिहिलेला आहे 2x + y = 10. त्यानंतर तिसरा जो पॉईंट होता आपला, तिसरा पॉईंट आहे आपला दॅट इज 10. हा 10 जो पॉईंट आहे तो कुठे येईल, दॅट इज ऑन एक्स ॲक्सिस, कारण काय एक्स कोऑर्डिनेट 1 आहे आणि वाय कोऑर्डिनेट काय 0 आहे. म्हणजे हा पॉईंट कुठे येईल, एक्स ॲक्सिस, म्हणून हा इथं आला आपला पॉईंट सी. हा पॉईंट आपला सी. हा इथला पॉईंट हा आपला सी. त्यानंतर चौथा जो पॉईंट आहे आपला त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 0, -2. आता 0, -2 म्हणजेच एक्स कोऑर्डिनेट 0 आणि वाय कोऑर्डिनेट -2, म्हणजेच हा पॉईंट कुठे राहणार आहे, दॅट इज ऑन वाय ॲक्सिस. हा इथं पॉईंट आला तो. हा पॉईंट आपला कोणता आहे, दॅट इज डी. हा आपला इथला पॉईंट. हा पॉईंट आपला डी. ठीक आहे. मग परत दोन्ही पॉईंट सी आणि डी हे दोन्ही पॉईंट आपण जॉईन करून घेतले आणि त्यानुसार ही रेषा मारली आपण. मग आता इथं आपल्याला सिस्टीम ऑफ इनइक्वेशन्समध्ये परत दुसरे दोन इनइक्वेशन्स दिले, ते म्हणजे कोणते, एक्स > 0 आणि वाय > 0. आता एक्झरसाइज 7.1 मध्ये हा एक्झाम्पल आपण सोडवलेला आहे. एक्स > 0 आणि वाय > 0. म्हणजेच काय, एक्स हा 0 किंवा 0 पेक्षा मोठा आहे आणि वाय > 0 म्हणजेच काय, वाय हा 0 किंवा 0 पेक्षा मोठा आहे. आता हे कुठे शक्य आहे, दॅट इज इन फर्स्ट क्वाड्रंट. बरोबर आहे, दॅट इज इन फर्स्ट क्वाड्रंट. मग आता सिस्टीम ऑफ इनइक्वेशन्सचा जो आपल्याला सोल्युशन सेट करायचं आहे किंवा त्यालाच आपण काय म्हणलेलं आहे, ग्राफिकल सोल्युशन, किंवा त्याचंच दुसरं नाव काय, फिजिबल सोल्युशन. हा अर्थातच कुठे येणार आहे, दॅट इज इन फर्स्ट क्वाड्रंट. मग त्यानुसार पहिला जो इक्वेशन आहे आपला 2x + y = 10. आता याचा जो इनइक्वेशन आहे तो इनइक्वेशन कोणता आहे, 2x + y < > 10. मग आता काल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर एखाद्या इनइक्वेशनमध्ये < जर साईन दिला असेल तर त्यावेळेस त्याचा जो काही ग्राफ राहणार आहे तो कुठं राहणार आहे, दॅट इज द ओरिजिन साईड. इथं दाखवलेलं आहे, दॅट इज द ओरिजिन साईड. आता इथं हा खाली नाही येणार, या रेषेच्या खाली येणार नाही, कारण का या रेषेच्या खाली काय फोर्थ क्वाड्रंट आहे आणि इथं फोर्थ क्वाड्रंटमध्ये इथं तो येणार नाही आहे, किंवा इथं हा जो एक्स्ट्राचा आलेला आहे तो देखील तिथं राहणार नाही आहे. म्हणजेच ॲक्च्युली हा कसं राहणार आहे, दॅट इज ऑलवेज इन फर्स्ट क्वाड्रंट. फक्त तो कुठं राहणार आहे, फक्त आणि फक्त काय, फर्स्ट क्वाड्रंटमध्येच. त्या क्वाड्रंटशिवाय बाकी तो कुठेही राहणार नाही आहे. म्हणजेच हा या पद्धतीनं येईल. इथं दाखवलेलं ॲरो दाखवलेले आहेत. आता ॲक्च्युली या रेषेच्या खालचा भाग हा पूर्णच येईल, नंतर आपण तो करू, हा पूर्णच येईल. ओके, म्हणजेच या रेषेच्या खालचा किंवा या रेषेच्या ओरिजिन साईडचा भाग हा काय असेल त्याचा सोल्युशन सेट. मग आता हा काढल्यानंतर दुसरी जी आपली लाईन आहे ती लाईन कोणती आहे आपली, दॅट इज
दुसरी लाईन आपली ही दॅट इज 2x मायनस वाय लेस दॅन ऑर इक्वल टू 2. परत इथं देखील जो साईन आहे तो कोणता आहे, लेस दॅन ऑर इक्वल टू आहे. म्हणजेच याचा देखील जो सोल्युशन सेट राहणार आहे तो कोणता राहणार आहे, दॅट इज द ओरिजिन साईड. म्हणजेच हा त्याचा ओरिजिन साईड दॅट इज वरचा. ठीक आहे. त्यानंतर आता इथं दोन्ही इनइक्वेशन्स दिलेले आहेत, एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आणि वाय ग्रेटर दॅन इक्वल टू 0. म्हणजेच अर्थातच ते कुठं राहणार आहेत, दॅट इज इन फर्स्ट क्वाड्रंट. आता हे सर्व इनइक्वेशन्स आपण जर बघितलं तर यांचा जो कॉमन रिजन आहे, जो कॉमन सोल्युशन आहे किंवा कॉमन भाग आहे तो म्हणजे कोणता राहणार आहे, दॅट इज अर्थातच इथं हा जो शेडेड केलेला आहे हा ब्ल्यू लाईननी दोन्हीमध्ये असलेला भाग इथं दाखवलेला भाग हा काय राहणार आहे त्याचा फिजिबल सोल्युशन किंवा हा काय राहणार त्याचा सोल्युशन सेट. आता त्यानंतर या सोल्युशन सेटला किंवा फिजिबल रिजनला चिटकून जे पॉईंट आहेत, आता फॉर एक्झाम्पल हा पहिला पॉईंट कोणता आहे ओ, त्यानंतर कोणता हा इथं आता ए दिलेला आहे, आता ॲक्च्युली आपला तो कोणता सी, त्यानंतर इथं एक पॉईंट आपण इथं घेतलेला आहे. समजा हा पॉईंट आपण समजा बीच्या ऐवजी समजा आपण कन्सिडर केला एच किंवा ठीक आहे एच, त्यानंतर हा सी. ह्या पॉईंटना काय म्हणतात, फर्टायसेस किंवा फर्टेक्स, जे ग्राफला चिटकून आहेत. आता इथं हा जो पॉईंट आहे त्याच्या व्यतिरिक्त आता हा पॉईंट इथला आपण जो घेतलेला आहे तो पॉईंट काय या ग्राफला चिटकून नाही आहे, म्हणजेच हा त्याचा फर्टेक्स नाही. ग्राफला चिटकून जे पॉईंट आहेत, फॉर एक्झाम्पल आता ओ, आता इथं फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे सांगतो मी, ओ त्यानंतर हा ए त्यानंतर हा बी किंवा आपण एच म्हणला बी आणि सी, हा काय झाला त्याचा, हे काय झालं त्याचे फर्टायसेस किंवा हे त्याचे काय फर्टेक्स. आणि इथं जो शेडेड केलेला भाग आहे तो काय असेल त्याचा फिजिबल रिजन, की जो प्रत्येकामध्ये कॉमन आहे त्याला काय म्हणायचं आहे फिजिबल रिजन. आणि तेच इथं लिहिलेलं आहे, हे बघा, द कॉमन शेडेड रिजन ओ ए बी सी ओ इज द ग्राफिकल सोल्युशन. द ग्राफिकल सोल्युशन इज नोन ॲज फिजिबल सोल्युशन. आता हा जो आहे ओ ए बी सी ओ तो काय बाउंडेड आहे, म्हणजे बंदिस्त आहे. याचं लक्षात, हा काय बाउंडेड आहे, हा कुठं असं ओपन नाही आहे, हा काय बाउंडेड आहे, ह्याला काय म्हणतात बाउंडेड फिजिबल रिजन. आणि समजा जर असा जर राहिला, समजा जर असा जर राहिला, हा काय झाला अनबाउंडेड, हा काय ओपन आहे, ह्याला काय म्हणतात अनबाउंडेड. आणि हा जो आहे हा कसा आहे बाउंडेड, काय बंदिस्त आहे तो. म्हणून इथं काय म्हणलं ओ पासून स्टार्ट केला आपण, ओ ए बी सी आणि परत ओ, या दरम्यानच त्याचा काय तो ग्राफिकल सोल्युशन आहे. म्हणजेच याला काय म्हणतात, दॅट इज याला काय म्हणलं आपण ग्राफिकल सोल्युशन किंवा फिजिबल सोल्युशन किंवा फिजिबल रिजन. त्यानंतर हे जे दोन आहेत, द रिस्ट्रिक्शन्स एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0 वाय ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आर कॉल्ड नॉन निगेटिव्हिटी कन्स्ट्रेंट्स. नॉन निगेटिव्ह म्हणजे जे निगेटिव्ह नाहीत, म्हणजेच एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आणि वाय ग्रेटर दॅन इक्वल टू 0 म्हणजेच हे कसे आहेत ऑलवेज पॉझिटिव्ह आहेत. म्हणून याला काय म्हणतो आपण नॉन निगेटिव्हिटी कन्स्ट्रेंट्स. कन्स्ट्रेंट्स म्हणजेच काय इनइक्वेशन्स किंवा त्यालाच दुसरं नाव काय इनइक्वॅलिटी. तुम्ही त्याला इनइक्वॅलिटी म्हणू शकता किंवा इनइक्वेशन्स म्हणू शकता किंवा कन्स्ट्रेंट्स म्हणू शकता, तिन्हीचं मिनिंग काय एकच. मग आता फिजिबल सोल्युशनची व्याख्या केलेली आहे. A solution which satisfies all the constraints, a solution which satisfies all the constraints is called feasible solution. आता इथं जो शेडेड केलेला भाग आहे निळ्यामध्ये, त्यामध्ये जे काही पॉईंट आहेत ते सर्वच पॉईंट हे चारही इनइक्वेशन्स, चारही म्हणजे कोणते, हे चार, 2x + y लेस दॅन इक्वल टू 10, 2x - y लेस दॅन इक्वल टू 2, x ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आणि y ग्रेटर दॅन इक्वल टू 0, ही चारही इनइक्वेशन काय करतात, इथले सर्वच पॉईंट सॅटिस्फाय करतात. म्हणून इथं यांचा जो सेट आहे त्याला काय म्हणायचं आहे, दॅट इज फिजिबल सोल्युशन. ए सोल्युशन विच सॅटिस्फाईज ऑल द कन्स्टेंट्स इज कॉल्ड ए फिजिबल सोल्युशन. ओके. त्यानंतर यातला सेकंड एक्झाम्पल बघू परत आपण. फाइंड द फिजिबल सोल्युशन ऑफ द सिस्टम ऑफ इनइक्वेशन्स. परत यामध्ये एकूण 4 कन्स्टेंट्स दिलेले आहेत. त्यापैकी आता पहिले हे 2 कन्स्टेंट्स आणि नंतरचे 2 काय नॉन निगेटिव्हिटी
कन्स्टंट्स. त्यानुसार पहिला जो कन्स्टंट आपण दिलेला आहे किंवा पहिला जो इनइक्वेशन दिलेला आहे 3x + 4y ग्रेटर दॅन इक्वल टू 12. दुसरा आपल्याला दिलेला आहे 2x + 5y ग्रेटर दॅन इक्वल टू 10. तिसरा x ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आणि चौथा y ग्रेटर दॅन इक्वल टू 0. आता याचा काय करायचं आपल्याला फिजिबल सोल्युशन काढायचं. जसं आपण पाठीमागं हा शेडेड भाग फिजिबल सोल्युशन काढलेला होता त्याच पद्धतीनं या दिलेल्या सिस्टम ऑफ लिनियर इनइक्वेशन्सचा आपण परत काय काढायचं आहे फिजिबल सोल्युशन काढायचं. आता परत या दिलेल्या इनइक्वेशनवरनं पहिल्यांदा त्यांचे इक्वेशन्स दिले आपण इथं. हा पहिला इक्वेशन, हा पहिला इनइक्वेशन आपला, त्यावरून त्याचा हा इक्वेशन. म्हणजे इनइक्वेशनवरनं इक्वेशन कसा काढायचं, फक्त त्यामध्ये जो साईन आहे मग तो ग्रेटर दॅन इक्वल टू असेल किंवा लेस दॅन इक्वल टू असेल तो काढून टाकायचा आणि त्या ठिकाणी काय इक्वल टू घ्यायचा. म्हणून पहिल्या इनइक्वेशनवरनं त्याचा हा इक्वेशन. परत आता इथं वायची किंमत आता परत इथं उलटा केलेला आहे. ठीक आहे, आता या पद्धतीने घेऊत आपण. ज्यावेळेस एक्झरसाईजमधले एक्झाम्पल सोडून देतो तुम्हाला त्यावेळेस मी म्हणजे पहिल्यांदा y = 0 घेऊन आपण पॉईंट्स काढूत. इथं थोडंसं काय उलटं होते. मग आता इथं पहिल्यांदा x = 0 ठेवला. x = 0 ठेवल्यानंतर 4y = कितीला 12. म्हणजेच yची किंमत किती आली 3. त्यानंतर y = 0 ठेवला 3x = 12 म्हणजेच xची किंमत आली 4. म्हणजेच पहिला पॉईंट कोणता आला 0 3 आणि दुसरा पॉईंट आला दॅट इज 4 0. ठीक आहे. आता काय प्रॉब्लेम काही होणार नाही, काय अडचण काय येणार नाही किंवा चुकतं असं काही नाही आहे. फक्त पॉईंटचे जे नाव आहे ते वर दुसरीकडे येणार आहेत. समजा हा ए आणि समजा हा बी. ठीक आहे. त्यानंतर परत दुसऱ्या इनइक्वेशनवरून त्याचा इक्वेशन लिहिला आपण 2x + 5 = 10. परत x = 0 ठेवल्यानंतर राहील 5y = 10 म्हणजेच y = 2. त्यानंतर परत y = 0 ठेवला तर हा इक्वेशन येईल 2x = 10 म्हणजेच x = 5. म्हणजेच तिसरा पॉईंट आपल्याला भेटेल दॅट इज सी. समजा याला आपण नाव दिला सी. हा समजा सी आणि हा समजा डी. ठीक आहे. आता दिलेल्या दोन्ही इनइक्वेशनमध्ये जे साईन आपल्याला दिलेले ते दोन्हीचे साईन कसे आहेत ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. दोन्हीमध्ये जो साईन दिलेला आहे तो ते साईन कसे आहेत ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. ज्यावेळेस दिलेल्या इनइक्वेशनमध्ये हा साईन असतो त्यावेळेस त्या इनइक्वेशनचा जो सोल्युशन सेट असतो तो कोणता असतो नॉन ओरिजिन साईड. ठीक आहे. मग त्यानुसार आपण त्याचा ग्राफ प्लॉट करूत. कुठेचा ग्राफ इथे. ठीक आहे. मग आता आपली जी पहिली लाईन आहे ती कोणती आहे 3x + 4y = पहिला जो पॉईंट आहे आपला, पहिला पॉईंट आपला होता दॅट इज 0 3. 0 3 म्हणजेच तो कुठं राहणार आहे दॅट इज ऑन पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस. हा पॉईंट आपला पहिला इथं, हा इथं हा पॉईंट. त्यानंतर दुसरा जो पॉईंट होता आपला तो म्हणजे कोणता होता दॅट इज 5 0 म्हणजेच हा इथला पॉईंट. सॉरी 4 0 म्हणजेच हा पॉईंट. हे दोन्ही आपण काय केले जॉईन केले. ठीक आहे. हे दोन्ही काय केले आपण जॉईन केले. त्यानंतर दुसऱ्या इक्वेशनवर आपण परत 2 पॉईंट काढलेले होते. ते पॉईंट आहेत 0 2 आणि 5 0. आता 0 2 कुठे येईल दॅट इज ऑन वाय ॲक्सिस आणि 5 0 कुठे येईल दॅट इज ऑन एक्स ॲक्सिस. त्यानुसार हा 0 2 वाय ॲक्सिसवरचा आणि हा 5 0 हा एक्स ॲक्सिसचा. परत हे दोन्ही आपण काय जॉईन केले. ठीक आहे. आता मी मगाशी म्हणल्याप्रमाणे दोन्ही इनइक्वेशनमध्ये जो साईन आहे तो साईन कोणता आहे दॅट इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आहे. म्हणजेच याचा जो सोल्युशन सेट राहणार आहे तो कोणता आहे नॉन ओरिजिन साईड. आता पहिल्या रेषेचा आपण जर बघितला म्हणजेच या रेषेच्या खालचा भाग हा काय असतो ओरिजिन साईड आणि या रेषेच्या वरचा भाग काय असतो हा नॉन ओरिजिन साईड. दोन्हीमध्ये हा साईन आहे म्हणजेच याचा जो सोल्युशन सेट राहणार आहे हा काय राहिला दोन्ही रेषेच्या वरचा. आता हा जो भाग इथं मधला हा जो भाग आहे हा दोन्हीमध्ये कॉमन आहे का नाही. किंवा हा जो भाग आहे इथं
हा दोन्हीमध्ये कॉमन आहे का? नाही. किंवा हा तर नाहीच, हा काय दोन्ही रेषेच्या खाली आहे, म्हणजे हा राहणारच नाही आहे. आता या दोन्हीमध्ये कॉमन असलेला भाग म्हणजे हा इथं जो सिलेक्ट केलेला भाग आहे हा वरचा, हा काय झाला त्याचा फिजिबल सोल्युशन. हा काय झाला त्याचा फिजिबल सोल्युशन. आता इथं परत पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये तिथं काय होता, बाउंडेड होता, म्हणजे काय मर्यादित असं पूर्ण क्लोज्ड होता. आता इथं क्लोज्ड आहे का? नाही. तर या रेषेच्या वरचे जे काही पॉईंट आहेत ते सर्वच पॉईंट हे दिलेले इन इक्वेशन काय सॅटिस्फाय करतात. म्हणजेच याचा फिजिबल रिजन किंवा फिजिबल सोल्युशन हा कसं आहे, अनबाउंडेड, मर्यादित नाही आहे, हा अनबाउंडेड आहे. याला काय म्हणतात? अनबाउंडेड. Therefore, the shaded region shows the feasible solution of the given inequations and which is unbounded. Okay. त्यानंतर हा तिसरा एक्झाम्पल, आता इथं हा का ॲप्लिकेशनचा आहे. आता इथं पाठीमागच्या दोन्ही एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय दिलेलं होतं, इनइक्वेशन्स दिलेले होते. आता इथं या दिलेल्या माहितीवरून आपल्याला इनइक्वेशन्स तयार करायचे आणि तयार करून त्यावरून त्याचा काय आपल्याला काय सोल्युशन सेट काढायचं आहे किंवा फिजिबल सोल्युशन आपल्याला काय काढायचं आहे. मग आता इथं काय म्हणलेलं बघा एक्झाम्पलमध्ये, ए मॅन्युफॅक्चरर प्रोड्युसेस 2 ॲटम्स ए अँड बी. म्हणजे जो कोणता मॅन्युफॅक्चरर असेल तो काय 2 ॲटम्स तो काय प्रोड्यूस करतो, ए आणि बी. बोथ आर प्रोसेस्ड टू मशीन्स 1 अँड 2. म्हणजेच हे जे काही ॲटम्स आहेत ए आणि बी ते तयार करण्यासाठी त्याच्याकडे काय 2 मशीन्स आहेत, 1 नंबरची आणि 2 नंबरची. ए नीड्स 2 hours ऑन मशीन फर्स्ट अँड 2 hours ऑन मशीन सेकंड. म्हणजे ए हा ॲटम तयार करण्यासाठी मशीन फर्स्टचे त्याला 2 तास लागतात आणि मशीन सेकंडचे 2 तास लागतात. त्यानंतर ॲटम बी जो आहे, बी नीड्स 3 hours ऑन मशीन फर्स्ट अँड 1 hour ऑन मशीन सेकंड. म्हणजे बी ॲटम तयार करण्यासाठी मशीन फर्स्ट किंवा पहिली मशीन त्याला 3 तास घेते किंवा 3 तास लागतात पहिल्या मशीनचे आणि दुसऱ्या मशीनचे 1 तास लागतात. त्यानंतर काय म्हणले, इफ मशीन I can run maximum 12 hours per day. Sorry, if machine first can run maximum 12 hours per day and second for 8 hours per day. म्हणजे पहिली मशीन दिवसाकाठी म्हणजे एका दिवसामध्ये मॅक्झिमम किती त्याच्या 12 तास चालते आणि दुसरी मशीन काय 8 तास चालत असतील तर कन्स्ट्रक्ट ए प्रॉब्लेम इन द फॉर्म ऑफ इन इक्वेशन्स अँड फाइंड इट्स फिजिबल सोल्युशन ग्राफिकली. कन्स्ट्रक्ट आपण काय इन इक्वेशन्स कन्स्ट्रक्ट करायचे आणि कन्स्ट्रक्ट करून त्यावरून त्या काय करायचं आपल्याला त्याचा फिजिबल सोल्युशन काढायचं. आता पहिल्यांदा इथे आपण एक्स आणि वाय कन्सिडर करू. इथे केलं लेट एक्स युनिट्स ऑफ प्रॉडक्ट ए अँड वाय युनिट्स ऑफ प्रॉडक्ट बी प्रोड्युस्ड. म्हणजे जो काही मॅन्युफॅक्चरर आहे तो काय ए जो ॲटम आहे त्या ए ॲटमची त्यांनी काय एक्स युनिट्स हे तयार केलेत आणि बी ॲटम जो आहे तो वाय युनिट्स तयार केलेत, हे आपण काय कन्सिडर केलं. म्हणजे एक्स युनिट्स म्हणजे काय, मग ते एक्सची संख्या 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल आणि वाय युनिट्स म्हणजे त्याची देखील 1 असेल, 2 असेल, 3 असेल. म्हणजेच एक्स आणि वाय हे दोन्ही कसे आहेत, अर्थातच काय ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आहेत. म्हणून इथं हा एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आणि वाय ग्रेटर दॅन इक्वल टू 0. आता दिलेली जी काही माहिती आहे त्या माहितीवरून इथं आपण काय टेबल फॉर्म केलेलं आहे. मशीन फर्स्ट आणि सेकंड प्रॉडक्ट ए, आपण किती प्रॉडक्ट एचे काय एक्स युनिट कन्सिडर केलेत म्हणून हा एक्स, प्रॉडक्ट बीचे आपण काय वाय युनिट कन्सिडर केलेत म्हणून हा वाय. मग प्रॉडक्ट ए तयार करण्यासाठी मशीन एचे आपल्याला किती तास लागतात, 2 तास आणि प्रॉडक्ट सेकंड चे म्हणजे सेकंड मशीनचे किती तास लागतात, 2. हां ठीक आहे. ए नीड्स 2 hours ऑफ मशीन फर्स्ट अँड 2 hours ऑफ मशीन सेकंड. ठीक आहे. मग ए ॲटम तयार करण्यासाठी मशीन फर्स्टचे 2 तास आणि मशीन सेकंडचे 2 तास. त्याच पद्धतीनं बी ॲटम तयार करण्यासाठी मशीन फर्स्टचे आपल्याला काय 3 तास लागतात आणि मशीन सेकंडचे आपल्याला काय 1 तास लागतात आणि मशीन फर्स्ट आपल्याला काय 12 तासासाठी दिवसाकाठी 12 तासासाठी अवेलेबल आहे
आणि मशीन सेकंड जी आहे ती फक्त काय 8 तासासाठी आपल्याकडे अवेलेबल आहे. म्हणून इन इक्वेशन्स आर. ज्यावेळेस आपल्याला अवेलेबिलिटी देते त्यावेळेस तिथं जो काही कन्स्टंटमध्ये येणारा जो साईन आहे तो काय असतो, दॅट इज लेस दॅन ऑर इक्वल टू. समजा कॉस्ट असेल तर तिथं काय येतो, दॅट इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. म्हणून इथं आपण काय मशीन फर्स्ट आणि सेकंड दिवसाकाठी किती तासासाठी उपलब्ध आहे हे इथं आपल्याला दिलेलं आहे. म्हणून इथं जो साईन आलेला आहे तो कसा असेल, लेस दॅन ऑर इक्वल टू. म्हणून पहिला जो कन्स्टंट येईल तो का असेल, दॅट इज 2x + 3y लेस दॅन ऑर इक्वल टू 12. पहिला जो कन्स्टंट इथं येईल तो कोणता असेल, दॅट इज 2x + 3y. हा 2x + 3y इज लेस दॅन ऑर इक्वल टू 12. त्याच पद्धतीने दुसरा जो कन्स्टंट आहे तो कोणता असेल, दॅट इज 2x + y इज लेस दॅन ऑर इक्वल टू 8. आणि वरती आपण बघितलेलं आहे x युनिट्स ऑफ ॲटम A अँड y युनिट्स ऑफ ॲटम B इज प्रोड्यूस्ड. म्हणून x ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आणि y ग्रेटर दॅन इक्वल टू 0. हे झाले आपले इन इक्वेशन्स. आता परत पाठीमागच्या पद्धतीनंच परत इथं आपण पहिल्या इन इक्वेशनवरनं 2 पॉईंट काढलेले आहेत, दुसऱ्या इन इक्वेशनला 2 पॉईंट काढलेले आहेत. परत त्याचा हा ग्राफ त्याचा ग्राफ आणि त्या दोन्हीमध्ये जो कॉमन रिजन आहे तो कॉमन रिजन इथं काय शेडेड केलेला आहे. या पद्धतीचे एक्झाम्पल आपल्याला काय 7.2 मध्ये आपल्याला सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे, थांबू इथंच. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झरसाइज 7.2 मधले एक्झाम्पल सोडूत. सोपे एक्झाम्पल आहेत. फक्त इथं काय जो सोल्युशन सेट आहे तो काढण्यासाठी फक्त दिलेल्या इन इक्वेशनमध्ये साईन कोणते आहेत, लेस दॅन ऑर इक्वल टू आहे का ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आहे, तो पहिल्यांदा काय बघायचं आहे आणि त्यानुसार आपण काय फिजिबल रिजन शेडेड करायचं आहे. लेस दॅन ऑर इक्वल टू असेल तर त्याचा जो सोल्युशन सेट असतो तो ओरिजिन साईडला आणि ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असेल तर त्याचा जो सोल्युशन सेट असतो तो नॉन ओरिजिन साईडला. ठीक आहे, उद्याच्या भागामध्ये आपण एक्झरसाइज 7.2 हा आपण कव्हर करत. ओके.